नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। छत्रपति शिवाजी महाराज के। बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार को लेकर आज पूरा देश विरोध कर रहा है। इसी तरह भिवंडी तालुका के बाप गांव नाके पर आमने लोनार व क्षेत्र के सकल हिंदू समाज व वारकरी संप्रदाय के साथ साथ बजरंग दल, विश्व हिंदू परिषद द्वारा बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार के विरोध में जन आक्रोश मोर्चा निकालकर बाप गांव पुलिस स्टेशन में निवेदन देकर बांग्लादेश में हो रहे हिंदुओं पर अत्याचार को शासन प्रशासन तक पहुंचाने की मांग करते हुए इस तरह हो रहे अत्याचार को जल्द से जल्द रोका जाए और ठाणे जिला के साथ साथ भिवंडी व भिवंडी तालुका में जो बांग्लादेशी हैं उन पर कार्रवाई करने की मांग की है। इस निषेध मोर्चा में मुख्य रूप से वारकरी संप्रदाय आमने लोनार परिसर अध्यक्ष जनार्दन महाराज पाटिल, भाजपा व्यापारी आघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंतदादा सोरे, देवराज महाराज केणे, बाप गांव देवरुंग सरपंच बालाराम गोड़े, राजू गोड़े, इताड़े सरपंच जगन पाटिल, सुभाष महाराज तरने, कृष्णा वाकड़े, राजू पाटिल आदि क्षेत्र के सैकड़ों लोग उपस्थित रहकर इस तरह की घटनाओं का विरोध करते हुए क्या कहा, आइए देखते हैं। आज बांगलादेश हिंदू न्याय यात्रा म्हणजे बांगलादेशमध्ये जो हिंदूंना जे अत्याचार होत आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी आपण भारतामध्ये इथे ही न्याय यात्रा काढलेली आहे। खरोखरच जर विचार केला तर बांगलादेश कुठं, आपण भारत कुठं, म्हणजे इथं न्याय यात्रा काढण्याचं कारण काय? तर सर्वप्रथम बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होतात त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी, याचा अर्थ असा नाही की सरकारला माहिती नाही, सरकार या दृष्टीने पावलं उचलतच आहे। मला वाटतं आपल्याला थोड्याच दिवसात समजेल की सरकार काय करत आहे, परंतु तरी पण आपण सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण जर विचार केला तर फक्त जगामध्ये एकच आपला भारत देश आहे जो हिंदुस्थान म्हणून आहे। बाकी सगळ्याच ठिकाणी आपल्याला हिंदू कुठे दिसत नाही। जे मोजक्या काही ठिकाणी दिसत आहे त्यांचाही नाश करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत किंवा काही धर्माची लोक करत आहेत। तर त्या सर्वांना जाग आणण्यासाठी आपण आज येथे ही न्याय यात्रा काढलेली आहे। जर विचार केला तर इथल्या परिसरातील सगळ्यांनी इथे सहभाग दर्शविला, त्या सर्वांचे मनापासून त्यांना सर्वांना धन्यवाद देतो की आपण अशीच जनजागृती करा, कारण ही जनजागृती फक्त बांगलादेशपुरती मर्यादित नाहीये, ती आपल्या देशातही आपल्याला गरजेचं आहे की आपण नेहमी आज म्हणत आहोत की एक आहे तो सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे, ह्या गोष्टी नुसत्या घोषणा नाहीयेत, तर त्या खरोखरच त्याची आपल्याला गरज आहे, त्या अंमलात आणणं हे आपलं कर्तव्य आहे। कारण आपण आपलं आयुष्य जगलो, आता माझं वर्ष 53 वर्ष वय आहे, मी एक साधा उदाहरण सांगतो, म्हणजे मला काही झालं तरी हरकत नाही, पण पुढे आपली मुलं, आपल्या आया बहिणी यांना आपला धर्म बदलावा लागणार आहे अशी परिस्थिती तयार होत आहे। तर त्यासाठी अजून एक मी सांगतो, संघचालक मोहन भागवतजी यांनी सांगितलं की 2 मुलांच्या ऐवजी 3 मुलं करा, तर ते खरोखरच चांगला विचार आहे तो। त्याच्यावर सरकारने नक्कीच तसा विचार करावा असं मी त्यांना विनंती करतो। सगळेजण जमले त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक पाहतसा एकाच्या दहने सावध त्या गुन्हेगारे न व्हा। तुकाराम महाराज म्हणतात की जर कुणीतरी कुठेतरी जळतोय आणि आपण जर सावध होत नसू तर आपण मूर्ख आहोत।
परंतु आज खऱ्या अर्थानं या मूर्खतेतून माझा हिंदू समाज बाहेर पडतोय. आता हळूहळू तो जागतोय आणि जागून आज या धर्माकरता आपली विशेषता, आम्ही हिंदू म्हणून किती मोठे होतो, आमची विशालता किती मोठी होती, आम्ही किती ज्ञानी होतो. भारत या शब्दाचा अर्थ आहे आभा, रते इति भारतः. आभा म्हणजे ज्ञान, आभा म्हणजे प्रकाश. ज्याच्यात प्रकाश नांदतो किंवा जे प्रकाशात नांदतात, जे ज्ञानात नांदतात ते भारतीय. आणि आम्हाला नाव काय दिले? इंडिया. जंगली. आम्ही जंगली नव्हत, आम्ही आता इंडियन म्हणून घेणार नाही स्वतःला. आम्ही भारतीय आहोत. गर्वाने सांगू जगाला की आम्ही भारतीय आहोत. आम्ही जगाला वेद दिले, आम्ही जगाला ज्ञान दिलं, आम्ही जगाला सायन्स दिला, आम्ही जगाला जगण्याची जीवन पद्धती दिली. आणि आज ते जग आम्हाला डोळं दाखवते. म्हणून आम्हाला आता सावध व्हायचंय. आम्ही काश्मीरमध्ये सावध झालो नाही, आम्ही पाकिस्तानमध्ये सावध झालो नाही, आता बांगलादेशमध्ये सुद्धा बेसावध झालो. तिथल्या पंतप्रधानाचं घर उद्ध्वस्त केलं, तिची अंतर्वस्त्र चव्हाट्यावर आणली या नराधमांनी. त्या नराधमांना आम्हाला भारतात एंट्री नको आहे. माझ्या हिंदूंना तिथं सुरक्षित राहता यावं याच्याकरता तळमळीनं माझा हिंदू समाज या ठिकाणी एकत्रित आला आहे. सकाळीच काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं की माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातूनी. देवाचे गडी शोधायची वेळ आलेली आहे, देवाचे गडी होण्याची वेळ आलेली आहे. आम्हाला देवाचे गडी बनायचे. देवाचे गडी बनण्याकरता काय करावं लागेल? देव जे करतो ते करावं लागेल. देव काय करतो? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आम्हाला सत्याचं रक्षण करावं लागेल, आम्हाला धर्माचं रक्षण करावं लागेल, आम्हाला साधुत्वाचं रक्षण करावं लागेल, आम्हाला मंदिरांचं रक्षण करावं लागेल, आम्हाला हिंदुत्वाचं रक्षण करावं लागेल. याच्याकरता ही न्याय यात्रा आम्ही या बाबगाव नाक्यावर आयोजित केली आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व जागरूक हिंदू बांधवांना हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या ग्रामपंचायतला मी सुद्धा धन्यवाद देतो. अगदी मी सकाळी त्यांना सांगितलं की आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे, त्यांनी 0 मिनिटांमध्ये ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मी माझ्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी विविध क्षेत्रातून आलेले धुरंधर मंडळी, एकेकाचे मनोव्यापारे, हे विश्वची हो हे संवारे अशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचीही मी आभार व्यक्त करतो. आमचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. कधीही कुठले आता तर म्हटल्यात की याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम हिंदुत्वाचा व्हावा, हिंदू जागा व्हावा. जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की, सत्य सनातन हिंदू धर्म की जय श्रीराम. जय भवानी, जय भवानी. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.